मंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। ही आमच्याच 20 कंपनीची होती आणि उरलेली जी गुंतवणूक होती त्याच्यामध्ये फक्त 14,000 कोटीची गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूक होती। तिचा जो महिंद्रा अँड महिंद्राचा करार झालेला होता जो जवळजवळ 10,000 कोटीचा होता, त्याच्यापैकी 2,000 कोटीची गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूक होती। म्हणजे ज्या लोकांना फक्त 14,000 कोटीची गुंतवणूक आणता आली आणि तीच 1,40,000 कोटीची गुंतवणूक आल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी स्टेटमेंट काढणं हे किती हास्यास्पद आहे हे महाराष्ट्राची जनता समजू शकते। ठीक आहे, आम्ही वयामुळे अनुभव नाही वगैरे एवढं समजू शकतो, परंतु म्हणून रोज काहीतरी बोलायचं आणि स्वतःचं हास्य करून घ्यायचं। आणि त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट गोष्ट अशी आहे की जे लोक आमच्यासारखी लोक जी ठाकरे कुटुंबियांचा अतिशय सन्मान करतात, उद्धव साहेबांच्याबद्दल एखादी गोष्ट सांगायची असेल तरी मी कधी सांगण्याचं ते टाळतो, त्याच उद्धव साहेबांना ते एक्सपोज करतात असं मला स्वतःला वाटतं। कारण एक साधं उदाहरण मी आधी त्यांना सांगतो, त्यांनी उद्धव साहेबांशी बोलावं, खात्री करून घ्यावी। ज्यावेळेला रॉयल फॅमिलीमध्ये असं आहे की त्यांच्याकडे ज्यावेळेला सरप्लस पैसे होतात त्यावेळेला गुंतवणुकीसाठी त्यांचे दौरे असतात, चार्टर्ड फ्लाईटनेच असतात। जगभरातली लोक चार्टर्ड फ्लाईट्सनेच येत असतात, त्याच्यामुळे चार्टर्ड फ्लाईटने गेलं म्हणजे फार मोठा गुन्हा गेला असं म्हणणं हे सुद्धा एवढं हास्यास्पद आहे की साधारण तत्त्व असं असतं की चार्टर्ड फ्लाईट जी जाते तीच तिथं थांबते आणि घेऊन येते। मुख्यमंत्री महोदयांचं कमर्शियल फ्लाईटचं बुकिंग होतं, परंतु CM साहेबांचा दौरा लागल्यानंतर त्या दौऱ्याला मुख्यमंत्री राहणं आवश्यकच होतं। ते सुद्धा 37,000 कोटी रुपयाचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत। हे केवढं मोठं एक इश्यू झाला असता, महाराष्ट्रामध्ये झाला असता, स्वतःच्या पंतप्रधानांचा तो अपमान ठरला असता आणि त्याच्यामुळे जे फ्लाईट जातं त्याच फ्लाईटमधून आपण परत येतो। टेक्निकल फ्लाईटमुळे जर्मनीमध्ये हे फ्लाईट डिले झालं, ठीक आहे, तांत्रिक अडचणी ह्या कोणाच्या हातामध्ये नसतात, परंतु आपण किती तास काम करतो ह्याला फार महत्त्व असतं। 76 तास हे मुख्यमंत्री जर्मनी डावोसमध्ये होते, स्वित्झर्लंडमध्ये, आणि डावोसमधून ते फक्त 4 तास झोपलेले आहेत। 72 तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केल्या, वेगवेगळ्या गुंतवणुका आणल्या, त्यांना भेटायला अनेक देशांचे जे प्रमुख आले त्याचीसुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने हिणवण्याचा प्रकार हा सुद्धा घडला। म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या पातळीवर गेलेलं आहे याचा विचार केला पाहिजे। 1,40,000 कोटी रुपये ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतात त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही परदेशी गुंतवणूक ही जर भारतामध्ये करायची असेल तर भारतामधलं त्याला रजिस्ट्रेशन असायला लागतं। कोका कोलाला भारतामध्ये गुंतवणूक करायची आहे, त्याला कोका कोला इंडिया लिमिटेड नावाची कंपनी त्याला स्थापन करायला लागली। मायक्रोसॉफ्टला ज्यावेळेला भारतामध्ये गुंतवणूक करायची त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया लिमिटेड नावाची कंपनी रजिस्टर करायला लागली। एवढं सर्वसामान्य ज्ञानसुद्धा ज्यांना नसेल त्यांनी असं बोलणं हे मला असं वाटतं की एका तऱ्हेने एक ठाकरे कुटुंबियांची एक विशिष्ट लेवल असते, त्यांनी कुठल्या तरी एखाद्या आपल्या प्रवक्त्याला असं बोलायला सांगितलं पाहिजे की जेणेकरून आत्ता मी तुम्हाला उदाहरण दिलं की परदेशाचं शिष्टमंडळ आलं इथं गल्फ कंट्रीजचं, त्यांच्यासोबत स्कॉटलंडमध्ये असलेले माझे एक मित्र होते, त्यांनी मला सांगितलं की त्यांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायची आणि त्यांना मुंबईला यायचं आहे। त्यावेळेला मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही यांना वेळ द्या, छोटी इन्व्हेस्टमेंट नसते, ते एकाला 20,000, 25,000, 50,000 कोटीची गुंतवणूक ही मंडळी करत असतात, त्यांच्याकडे तेवढे सरप्लस पैसे असतात दरवर्षी। त्यांनी मला सांगितलं की आपल्याला वेळ नाही आहे म्हणून, आणि त्यांच्या सेक्रेटरीने असं सांगितलं की तुम्ही ह्यांना वेळ नसेल तर तुम्ही इंडस्ट्रीज मिनिस्टरना सांगा। तर मी परत कळवलं की इंडस्ट्रीज मिनिस्टरना तुम्ही या, भेटायला या। त्यांनी चक्क नकार दिला। म्हणजे मुंबईत असतानासुद्धा महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीशी एवढे काळजी करणाऱ्या लोकांना हे बोलण्याचा अधिकार आहे का हे समजलं पाहिजे। आमच्यासारखी लोक तळमळत असतात की काही अगदी छोट्यात छोटी गुंतवणूक, 4 तारीखला माझं जर्मन कॉन्सुलेटबरोबर मीटिंग आहे, त्याच्यामध्ये जशी गुंतवणूक ते माझ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे एज्युकेशनमध्ये करायला ते इच्छुक आहे, तसंच टुरिझममध्ये करायला इंटरेस्ट आहे। टुरिझम हे काय माझं खातं नाही, परंतु आम्ही टुरिझमची माहिती मागून कशा तऱ्हेने गुंतवणूक कोकणामध्ये येईल त्याच्यासाठीच प्रयत्न करतो आहे। आंतरराष्ट्रीय ज्याला मराठी परिषद घेतली त्यावेळेला आम्ही गुंतवणुकीसाठी वेगळा एक चॅप्टर निर्माण केला, त्या गुंतवणुकी ज्या येणार आहेत त्या अलहिदा आहेत। त्याच्यापैकी अनेक लोक डावसला आलेले होते जे मुंबईला आले ते। शेवटी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल प्रेम पाहिजे, महाराष्ट्राबद्दल अभिमान पाहिजे। ज्याला 2 मजली त्या ठिकाणी आपला पॅव्हेलियन होता जो जगातल्या पहिल्या 5 क्रमांकामधला होता, अनेक लोक त्या ठिकाणी आली,
मित्तल आले, श्री श्री रविशंकर आले, सर्वांनी कौतुक केलं की एवढं भव्य महाराष्ट्र शेवटी भव्य आहे आणि महाराष्ट्र भव्य राहायला पाहिजे. मराठी भवनाबद्दल काल मी मिटिंग घेतली. त्याच्या शेजारी माझ्या एज्युकेशन डिपार्टमेंटचा प्लॉट आहे. मी सांगितलं मराठी भवनाची बिल्डिंग ही सर्वोत्कृष्ट बिल्डिंग मुंबईमधली असली पाहिजे. एवढा मराठीबद्दल मला अभिमान आहे. मराठीची सगळी डिपार्टमेंट जी नवी मुंबईमध्ये नेली होती आणायला सांगितली. मराठी माणसा ज्याच्यामुळे शिवसेना उभी आहे त्या मराठी भाषेचं भले तुम्ही इनिशिएट केलं असेल, पण तुम्हाला हे माहिती नव्हतं का की तुम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटचा एक प्लॉट अर्धा केला आणि तो त्या मराठी भवनासाठी दिला. मग एज्युकेशन डिपार्टमेंटशी तुम्ही का बोलला नाही? ह्याला दूरदृष्टी म्हणतात. तुम्हाला एवढा मोठा प्लॉट दिला 1200 कोटी रुपयाचा. जगभरामध्ये जी ॲक्वेरियम आहेत ही जमिनीच्या खाली आहेत. 1200 कोटीची आमची जमीन आहे शासनाची, त्याच्यावर त्यांनी केलेला प्लॅन बघा. आणि म्हणजे लहान मुलांच्या हातामध्ये, मी असं लहान मूल असं म्हणत नाही, परंतु युवक असतात, त्यांनी मॅच्युरिटी आणली पाहिजे. आपण शेवटी शासनासाठी काम करतो. अनेक मुख्यमंत्री आमचे चार्टर फ्लाईटने पूर्वीसुद्धा गेलेले आहेत. भारतातले अनेक मुख्यमंत्री चार्टर फ्लाईटने हे करतात. आणि पंतप्रधानांचा दौरा असताना तुम्ही जर अशी टीका करत असाल ती गैरलागू आहे. महाराष्ट्राला अभिमान आहे शिंदे साहेबांचा की दिवस रात्र ते काम करत असतात आणि तेच काम त्यांनी डावसला सुद्धा जाऊन केलं. महाराष्ट्रातल्या कंपन्या 30 ते 40 कोटीचे करार झाले, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या कंपन्या होत्या. अहो मग त्यांच्या वेळेला जी महिंद्रा कंपनी होती ती काय इंटरनॅशनल कंपनी आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या की कंपनीमध्ये परदेशी गुंतवणूक असते आणि परदेशी गुंतवणूकदार जे असते त्यांना हेड ऑफ द स्टेटबरोबर करार करायचा असतो. आणि त्यांचे जे प्रिन्सिपल असतात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्यांना अगोदर आमची हाय पॉवर कमिटीची मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये आपण त्यांना सवलती देण्याच्याबद्दलचे निर्णय घेतला, 100% घेतला आहे. परंतु त्यांचे परदेशी गुंतवणूकदार असतात, त्यांना भारताशी करार करायचा असतो आणि तो डावसला होतो. एवढं साधं जर कॉमन सेन्स कोणाला नसेल तर त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही, त्यांच्यावर टीका करणार नाही, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण त्यांनी एखादा प्रवक्ता नेमावा त्याच्या माध्यमातून जेणेकरून आम्हाला उत्तर देताना सुद्धा आम्हाला अत्यंत संयम पाळायला लागतो. हे उदाहरणसुद्धा मी मुख्यमंत्री महोदयांचं दिलं नव्हतं. मुंबईत असताना जे परदेशी शिष्टमंडळाला भेट नाकारतात असे सुद्धा मुख्यमंत्री होऊन गेले आणि 76 तासामधले 72 तास काम करणारे सुद्धा मुख्यमंत्री होऊन गेले. आणि त्यांच्यावर टीका का करतात? आलेला मनुष्य मोदी साहेबांच्याबद्दल विचारणारच, कारण मोदी साहेब ही इंटरनॅशनल फिगर आहे. मग त्यांच्याबद्दल चौकशी केली आणि तिथल्या पॉलिटिकल ह्याच्याबद्दल चौकशी केली. अनेक कॉन्सुलेटमध्ये ज्यावेळेला मी जातो त्याला अनेक पॉलिटिकल बाबीबद्दल कॉन्सुलेट विचारतात, कारण त्यांचं ते कामच आहे पॉलिटिकल याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं. आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं काय आहे, ज्यावेळेला त्यांनी विचारलं एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनी की तुम्ही त्यांना जाणून घ्यायचं असतं की तुमच्या ह्याच्यामध्ये राज्य कोणाचं आहे, मोदी साहेबांची तुमची अलाइनमेंट आहे, जे ज्यांच्याबद्दल त्यांना अट्रॅक्शन आहे, की दुसऱ्या कुठल्या याचं आहे, की जे लोक असे काही निर्णय घेत असतात की ज्यांच्यामध्ये त्यांची गुंतवणूक सेफ नसते. अनेक निर्णय भारतामधल्या अनेक राज्यांनी असं केले आहेत की पुढच्या काळामध्ये ही राज्य दिवाळखोर होणार आहेत. आणि मग त्याच्यामुळे मताचं राजकारण करायचं की लोकांच्या हिताचं राजकारण करायचं हे ज्या त्या राज्याने ठरवायचं असतं. आणि त्याच्यामुळे राज्याचे ज्यावेळेला प्रमुख जातात देशाचे, आणि महाराष्ट्र हा एका देशाच्या साईजचा आहे, जर्मनीपेक्षा मोठा महाराष्ट्र आहे. जर्मनीचे जर या ठिकाणी पंतप्रधान येणार असतील तर ते कमर्शियल फ्लाईटने, काही लोक येतात, अनेक लोक चार्टर फ्लाईटने येतात, 90% लोक चार्टर फ्लाईटने येतात. आणि मुख्यमंत्री चार्टर फ्लाईट अवॉइडच करतात. त्यांनी कमर्शियल फ्लाईटचं बुकिंग केलेलं होतं. CM साहेबांचा दौरा लागला, त्यांना ताबडतोब येणं आवश्यक होतं, त्याच्यासाठी चार्टर फ्लाईट बुक करायलाच लागते. आणि गव्हर्नमेंटचा झालेल्या प्रत्येक पैशाला ऑडिट असतं. कुठेही एखादं बुकिंग काय करायला लागलं, अमुक लागलं आणि शिष्टमंडळाचं असलं तरी त्याच्यामध्ये सगळे त्या डिपार्टमेंटशी संबंधित असतं. एखादं झालं तर ते पैसेसुद्धा त्यांच्याकडून वसूल केले जातात, 1,00,000-2 लाख रुपयेसुद्धा, एवढे छोटी रक्कमसुद्धा वसूल केली जाते. एवढं ऑडिट स्ट्रिक्ट असतं भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे ज्या लोकांना अनुभव नाही त्यांनी अशी सारख्या मिटिंग घेतल्या तर आमचासुद्धा वेळ जातो. मला आता सगळ्या महाराष्ट्रातली मुलं ही ना, मला एक लेट मी कंप्लीट, आज महाराष्ट्रातली सगळी मुलं तिथं पेंटिंगचे हे करतायत. हायेस्ट भारतामधल्या मुलांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे परीक्षा पे चर्चाला. मला त्यांचं कौतुक करायला गेलं पाहिजे. त्याच्याऐवजी हे जे काय खोटे आरोप करतात त्याचे उत्तर देण्याची माझ्यावर पाळी येते. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी थोडासा संयम राखला पाहिजे. ठीक आहे, सत्ता गेली, एवढं एकदम डोक्यामध्ये घालण्याचं काही कारण नाही, एवढं अस्वस्थ होण्याचं कारण नाही आणि वाटेल ते बोलण्याचं सुद्धा कारण नाही, असं मला स्वतःला वाटतं. एक महत्त्वाचा विषय, तुमची सत्ता आल्यानंतर असं दिसतंय की जे शिंदे गटासोबत जे आमदार आले आहेत त्यांच्या वर्तणुकीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
संतोष बांगरांनी पुन्हा एकदा आता एका प्राचार्याला मारलंय. प्राचार्याला मारलंय. याच्या आधी पण त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यावरती कारवाई करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. एकनाथ शिंदेनी सुद्धा आश्वासन दिलं. आता जवळपास 4 महिने झाले त्यावर कारवाई झालीच नाही. पण आता पुन्हा एकदा हे प्रकरण घडतं. नाही बघा, प्रकरण घडलेलं असेल तर त्याच्यावर होम डिपार्टमेंट कारवाई करणार. आमच्या दृष्टीने आमदार असतील, सर्वसामान्य लोक असतील, सर्व सारखीच असतात आणि त्याच्यामुळे असं म्हणण्याचं कारण नाही. आम्ही बांगर साहेबांनाची चर्चा करू, त्यांनी संयम राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे असं आम्हालासुद्धा वाटतं की शेवटी एखादे आमदार असले तरी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर आमच्या सरकारची सुद्धा इमेज 100% असते, हे मला मान्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. अनेक वेळा आपण लक्षात घेतलं पाहिजे की बांगर हे ॲग्रेसिव्ह आहेत, परंतु ते कॉजसाठी भांडत असतात. मागच्या वेळेला ज्यावेळेला एकदा आहारामध्ये तो काही आढळलेलं होतं त्यावेळेला त्यांनी अशा तऱ्हेचं वर्तन घडलेलं होतं. कदाचित ह्यावेळेला असं काही कॉज असू शकेल, पण कुठलाही कॉज असेल तरी मारहाण होता कामा नये. याच्याबद्दल आम्ही आवश्यक त्या सूचना देऊ. आवश्यक ती कारवाई करत असताना कुठे आमदार आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई झालेली नाही असं होणार नाही, एवढं मी आपल्याला प्रत्येक वेळेस तुम्ही हेच सांगताय की कारवाई केली जाईल, मात्र वारंवार अशा घटना घडत आहेत. वारंवार अशा घटना घडत असतील तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की निश्चितपणे ही चर्चा कोणी केली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांशी मी बोलेन आणि बांगर साहेबांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत, मी त्यांच्याशी बोलेन. आपण नेहमी संयम बाळगला पाहिजे, ही आमच्या सर्वांचीच भूमिका आहे. तीच भूमिका आमच्या आमदारांनीसुद्धा पाळावी अशी आमची अपेक्षा आहे. लोकांवर अन्याय होतो त्यावेळेला शिवसैनिक पेटून उठतो, तर निश्चितपणे आम्ही शिवसैनिक आहेत, ते शिवसैनिक आहेत धाडाचे आणि त्याच्यामुळे पेटून उठले असले तरी आमदार झाल्यानंतर आपल्याला मर्यादा येतात आणि ह्या मर्यादेचं पालन त्यांनी केलं पाहिजे असं माझं सर, कणकवलीमध्ये वैभव नाईक आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काल वाद झाला. तो एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतो. काय तथ्य दिले? एक गोष्ट अशी आहे बघा, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल मी कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही. शेवटी असा वाद झालेला असेल तर ही गोष्ट तुम्ही वैभव नाईकांना विचारणं किंवा स्थानिक भाजपच्या लोकांना विचारणं योग्य ठरेल. मी आपल्याशी जे बोलतो किंवा महाराष्ट्रातल्या जनतेशी जे बोलतो, जे शिवसैनिकांशी जे बोलतो, आपण बघा की मी आमची बाजूच समजावून सांगितली. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना कळलं की ह्याच्यामध्ये यांचा काही दोष नाही आहे. एक पुढच्या काळात असे सुद्धा खुलासा येईल की कशा रीतीने जी लोक बोलतात आणि सांगतात की आमची फसवणूक झाली, खरं तर त्यांनी इतरांची फसवणूक केलेली आहे, हे सुद्धा मी योग्य वेळेला जनतेच्या समोर आणेन. हे आणून मला कोणाचा कमीपणा नाही करायचा आहे, परंतु